Hi student, today we discuss about the next point in the fourth number chapter, that is 4.8 genomics. In the genomics, first we see what is meant by genome, then next we see what is meant by genomics, and then last we see application of this genomic. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत 4.9 ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ह्युमन जिनोमवरती कोणकोणते प्रोजेक्ट केले जातात ते आपण या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तर फर्स्ट पहा, द टर्म genome is given by H. Winkler in 1920. The total genetic constitution of organism is called as genome. आता एखादा ऑर्गॅनिझम असेल, स्पेसिफिक असा ऑर्गॅनिझम असेल, त्याच्यामध्ये जे DNA प्रेझेंट असतात त्या DNA वरती काय असतात तर जीन्स असतात. तर पहा, द टर्म जीनोम इज गिवन बाय एच विंकलर, म्हणजे या सायंटिस्टने, विंकलर या सायंटिस्टने 1920 मध्ये असं सांगितलं, टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असं स्पेसिफिक असा ऑर्गॅनिझम आहे. ऑर्गॅनिझम म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, त्या ऑर्गॅनिझममध्ये DNA हे प्रेझेंट असतात आणि त्या DNA वरती जे जीन्स प्रेझेंट असतात त्यांचं टोटल कॉन्स्टिट्यूशन, टोटल जीन्स किती प्रेझेंट आहेत त्याचं एक्झॅक्टली ते काउंटिंग केले जातात. त्याला काय म्हटलं जातं, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्पेसिफिक ऑर्गॅनिझम ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज जीनोम. म्हणजे द टर्म जीनोम इज गिवन बाय एच विंकलर इन 1920. द टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ दी जीन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज जीनोम. आणि हे जीन्स कुठं प्रेझेंट असतात तर DNA वरती असतात. त्याच्यानंतर जिनोमिक्स इज टर्न बाय TH रोड्रिक इन 1986. आता जिनोमिक्स म्हणजे काय, आता सुरुवातीला आपण जिनोम म्हणजे काय पाहिलं, आता पाहायचं जिनोमिक्स म्हणजे काय. तर पहा, जिनोमिक टर्म कॉइन्ड बाय TH रोड्रिक इन 1986. 1986 साली जिनोमिक्स हे TH रोड्रिक या सायंटिस्टने काय केलेली, त्याची डेफिनेशन आपल्याला सांगितलेली एक्झॅक्ट. हे जे जिनोमिक्स आहे ते जिनोमिक्स म्हणजे काय तर टोटल, फर्स्ट आपण जिनोम म्हणजे पाहिलं टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ऑर्गॅनिझम, त्याला काय म्हटलं जातं जिनोम. अल्टरनेटिव्हली इट इज अ कम्प्लीट कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. ही जिनोम म्हणजे नेमकं काय तर कम्प्लीट कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, म्हणजे जे इन्फॉर्मेशन पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडं ट्रान्समिट केली जाते त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्टली कम्प्लीट कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ DNA ऑर वन कम्प्लीट सेट ऑफ क्रोमोझोम, दॅट इज मोनोप्लॉइड ऑर हॅप्लॉइड. म्हणजे सिंगल सेट असेल क्रोमोझोमचा किंवा मेनी सेट्स असतील त्यांना सुद्धा काय म्हटलं जातं जिनोम. त्याच्यानंतर जिनोमिक्स ही टर्म TH रोड्रिक या सायंटिस्टने काय केलेली, कंप्लीट केलेली. तर पहा, द स्टडी ऑफ जीनोम्स थ्रू ॲनालायसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग ऑफ द जीन्स अलॉंग विथ द स्टडी ऑफ देअर फंक्शन इज कॉल्ड ॲज जिनॉमिक्स. आता त्याला जिनॉमिक्स म्हटलं जातं. जिनॉमिक म्हणजे काय तर आधी जिनोम म्हणजे काय आपण पाहिलं, जिनोम म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन एखाद्या ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातो त्याला काय म्हटलं जातं जिनोम. तर जिनॉमिक्स म्हणजे काय, स्टडी ऑफ जिनोम्स, त्या जिनोमचा स्टडी केला जातो कोणत्या पद्धतीने, थ्रू दी ॲनालायसिस, त्यांचं ॲनालायसिस केलं जातं, विश्लेषण केलं जातं, सिक्वेन्सनुसार त्यांची अरेंजमेंट केली जाते, मॅपिंग म्हणजे टोटल जीन्स काउंटिंग केले जातात आणि त्याच्यानुसार काय केलं जातं, त्या जीन्सचं काय केलं जातं स्टडी केला जातो, त्याला म्हटलं जातं त्या स्टडी ऑफ देअर फंक्शन, त्यांचा फंक्शनचा पण स्टडी केला जातो, इज कॉल्ड ॲज जिनॉमिक्स. त्याला काय म्हटलं जातं जिनॉमिक्स. म्हणजे जिनोम आणि जिनॉमिक्स या दोन कॉन्सेप्ट आपण या पॉईंटमध्ये पाहिलेले आहेत. फर्स्ट टर्म जिनोम मीन्स टोटल कॉन्स्टिट्यूशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन इन स्पेसिफिक ऑर्गॅनिझम, अँड देन genome means what through analysis, sequencing and mapping of the genes in the genomes. म्हणजे जिनोम्समध्ये आपल्याला जे जीन भेटलेत त्यांचे ॲनालायसिस करायचं, सिक्वेन्सिंग करायची आणि त्याच्यानंतर काय करायचं, टू स्टडी ऑफ द जिनोम्स थ्रू ॲनालायसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग ऑफ द जीन्स इज कॉल्ड जिनोम्स. तर पहा, नेक्स्ट आपल्याला पाहायचं जी जिनोमिकची ही जी डेफिनेशन आपण पाहिली, स्टडी ऑफ जीनोम्स थ्रू ॲनालायसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग ऑफ द जीन इट कॉल्ड ॲज जिनोमिक्स. It contain जिनॉमिक स्टडी मे बी क्लासिफाईड इंटू टू टाईप्स. आता हे जे जिनॉमिक्स आहे, हा जिनॉमिकचा स्टडी दोन टाईपमध्ये क्लासिफाय केलेला आहे, स्ट्रक्चरल जिनॉमिक्स अँड फंक्शनल जिनॉमिक्स. आता आपण पाहू एक्झॅक्ट स्ट्रक्चरल जिनॉमिक्स म्हणजे काय आणि फंक्शनल जिनॉमिक्स म्हणजे काय. म्हणजे हे काय आहेत, जिनॉमिक्स इट मे बी क्लासिफाईड इंटू टू टाईप्स, दोन टाईप्समध्ये क्लासिफाय केलेला आहे. फर्स्ट आहे स्ट्रक्चरल जिनॉमिक्स अँड सेकंड आहे तो फंक्शनल जिनॉमिक्स. आता आपण फर्स्ट पाहतो स्ट्रक्चरल जिनॉमिक्स. स्ट्रक्चरल जिनॉमिक्स इट इन्व्हॉल्ड इन अ मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड ॲनालायसिस ऑफ जिनोम. म्हणजे जसं आपण जिनोम म्हणजे काय पाहिलं तसं स्ट्रक्चरल जीनची आपल्याला डेफिनेशन पाहायला भेटते. एक्झॅक्ट स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय, जे जीन्स आपल्याला भेटले त्यांना काय केलं जातं, इट इन्व्हॉल्ड इन मॅपिंग मीन्स काउंटिंग ऑफ द जीन, देन सेकंड सिक्वेन्सिंग ऑफ द जीन अँड ॲनालायसिस ऑफ द जिनोम इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल जीन. हा एक जिनॉमिकचा काय एक क्लास आहे, म्हणजे टाईप आपण पाहतो स्ट्रक्चरल जीन. सेम जिनोममध्ये जी प्रोसेस केली जाते तीच या जिनॉमिक्समध्ये केली जाते. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड
क्लास पाहायचा आहे पण सेकंड टाईप पाहायचा आहे या जिनोमचा, तो आहे फंक्शनल जिनॉमिक्सचा. तर फर्स्ट आपण पाहिला स्ट्रक्चरल जिनॉमिक्स स्टडी मे बी क्लासिफाईड इंटू. जिनॉमिक्सची डेफिनेशन पाहिली त्याच्यावरून आपल्याला स्ट्रक्चरल जिनॉमिक्स म्हणजे काय समजलं. आता फंक्शनल जिनॉमिक्स आपल्याला पाहायचं आहे. एक्झॅक्ट फंक्शनल जिनॉमिक्स म्हणजे काय, इट डील्स विथ द स्टडी ऑफ फंक्शन ऑफ ऑल जीन सिक्वेन्सेस अँड देअर एक्सप्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे फंक्शनल जिनॉमिक्स म्हणजे काय, इट डील्स विथ द स्टडी ऑफ फंक्शन ऑफ ऑल जीन सिक्वेन्सेस. म्हणजे ज्या जीनचा सिक्वेन्स तयार केला आहे जिनोमनुसार, त्यांचा जो सिक्वेन्स आहे त्यांचे आपल्याला फंक्शन पाहिजेत. फंक्शन ऑफ ऑल जीन म्हणजे ते काय एक्झॅक्ट, ते काय एक्सप्रेस करतात, कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस करतात, ते फंक्शन आपल्याला पाहिजेत. फंक्शन ऑफ ऑल जीन सिक्वेन्सेस अँड देअर एक्सप्रेशन, ते कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस आणि सप्रेस करतात ते या फंक्शनल जिनॉमिक्समध्ये पाहिले जातं. म्हणजेच इट डील्स विथ द स्टडी ऑफ फंक्शन ऑफ ऑल जीन सिक्वेन्सेस अँड देअर एक्सप्रेशन इन ऑर्गॅनिझम. त्यांचं ऑर्गॅनिझममध्ये जे एक्सप्रेशन आहे ते आपल्याला पाहायचं आहे, त्याला म्हटलं जातं फंक्शनल जिनॉमिक्स. स्ट्रक्चरल जिनॉमिक्स अँड फंक्शनल जिनॉमिक्स, इट डील्स विथ दी स्टडी ऑफ फंक्शन ऑफ ऑल जीन्स. फंक्शनल त्याच्या नावावरून जीनचे फंक्शनचा स्टडी केला जातो थ्रू कशाच्या, जीनचे सिक्वेन्सेस अँड देअर एक्सप्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम, याच्यावरून जो स्टडी केला जातो त्याला फंक्शनल जिनॉमिक्स म्हटलं जातं. म्हणजे फर्स्ट आपण पाहिलं जिनोम म्हणजे काय. जिनोम ही टर्म आपल्याला कोणी सांगितली, एच विंकलर अँडी. त्याच्यानंतर आपण जिनॉमिक्स म्हणजे काय पाहिलं, TH रोड्रेक या सायंटिस्टने ही जिनॉमिक्सची कन्सेप्ट कंप्लीट केलेली. त्याच्यानंतर जिनॉमिक्समध्ये 2 टाईप पडतात, स्ट्रक्चरल जिनॉमिक्स अँड फंक्शनल जिनॉमिक्स. त्याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ दिस जिनॉमिक्स. आता ह्या जिनॉमिक्सचे ॲप्लिकेशन आपल्याला पाहिजेत पहा. एक्झॅक्ट हे जिनॉमिक्स आपल्या पॉईंटचं नावच आहे जिनॉमिक्स. तर पहा ॲप्लिकेशन याचे काय सांगितलेत पहा. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जिनॉमिक्स इज यूज इन डिफरंट पर्पजेस इन द इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट. म्हणजे ज्या क्रॉप प्लांट असतात त्या क्रॉप प्लांटच्या इम्प्रूव्हमेंट, त्यांच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जीन यूजफुल असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, नेक्स्ट एक्झॅक्टली ह्युमन हेल्थ, म्हणजे ह्युमनचं जे आरोग्य आहे त्यांचं हे व्यवस्थितरित्या राहण्या, म्हणजे त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, त्यांना कसलाही आजार होऊ नये, त्याच्यासाठी हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जीन्स हे हेल्पफुल असतात. त्याच्याचबरोबर अँड लाईव्ह स्टॉक, म्हणजे जेवढे लाईव्ह स्टॉक आहेत, जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यापर्यंत काय असतात, हे स्ट्रक्चरल जिनॉमिक्स हे हेल्पफुल असतात. म्हणजे फर्स्ट त्या जिनॉमिक्सचं फर्स्ट उपयोग काय आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जिनॉमिक्स यूज फॉर डिफरंट पर्पजेस इन द इम्प्रूव्हमेंट. त्यांच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी क्रॉप प्लांट असतील, ह्युमन हेल्थ असेल आणि ऑल लाईव्ह स्टॉक असतील, यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जीन्स हे हेल्पफुल असतात. त्याच्यानंतर द नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ॲक्वायर्ड फ्रॉम जिनॉमिक रिसर्च कॅन बी अप्लाइड इन नंबर ऑफ डिफरंट सेक्टर्स. म्हणजे हे जे नॉलेज आहे, अंडरस्टँडिंग ॲक्वायर्ड फ्रॉम जिनॉमिक रिसर्च, म्हणजे हे जिनॉमिकचा स्टडी करून जो रिसर्च केला जातो, इट अप्लाइड इन अ नंबर ऑफ डिफरंट सेक्टर्स. म्हणजे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये, म्हणजे लाईक इन्क्लुडिंग याच्यामध्ये कोणकोणते डिफरंट सेक्टर असतात. मेडिसिनमध्ये यांचा यूज केला जातो या जिनॉमिकचा. त्याच्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी ही एक बायोचीच एक ब्रांच आहे. यांच्यामध्ये सुद्धा काय केला जातो, या बायोटेक्नॉलॉजीचा यांच्यामध्ये ह्या सेक्टरचा म्हणजेच ह्या जिनॉमिकचा यूज केला जातो. त्याच्याचबरोबर सोशल सायन्समध्ये सुद्धा या जिनॉमिक्सचा स्टडी केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट याचं ॲप्लिकेशन सांगितलं, इट हेल्प्स इन द ट्रीटमेंट ऑफ जेनेटिक डिसऑर्डर थ्रू जीन थेरपी. म्हणजे जे जेनेटिक डिसऑर्डर असतात, म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर आपल्याला, म्हणजे ज्या अनुवंशिक व्याधी आपल्याला एखाद्या पर्सनकडून ऑफस्प्रिंगमध्ये पाहायला भेटतात, त्या अभ्यासण्यासाठी सुद्धा त्या थेरपीमध्ये, जीन थेरपीमध्ये या एक्झॅक्टली या जिनॉमिकचा यूज केला जातो. म्हणजे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल जिनॉमिक इज यूज इन दी डिफरंट डिफरंट इम्प्रूव्हमेंट ऑफ दिस लाईक क्रॉप प्लांट, ह्युमन हेल्थ, लाईव्हस्टॉक. देन सेकंड, नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ऑफ दिस जिनॉमिक अँड देअर रिसर्च, इट यूज इन द डिफरंट सेक्टर्स लाईक मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्सेस. अँड लास्ट, इट हेल्प्स इन द ट्रीटमेंट ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. एखादी जेनेटिक डिसऑर्डर आपल्याला एखाद्या ऑफस्प्रिंगमध्ये पॅरेंटकडून पाहायला भेटली तर त्याच्यावरती उपयोग म्हणून हे काय केले जाते, जिनॉमिक्स हे यूज केले जातात. तर पहा 3 मेन याची ॲप्लिकेशन आपल्याला सांगितलेले आहे. जिनॉमिक इज यूज इन दी ॲग्रिकल्चर टू डेव्हलप ट्रान्सजेनिक क्रॉप हॅव्हिंग मोर डिझायरेबल कॅरेक्टर. म्हणजे हे जे जिनॉमिक्स आहेत, हे जिनॉमिक्स कुठे यूज केले जातात, इज यूज इन दी ॲग्रिकल्चर, क्रॉपमध्ये, म्हणजे शेतीमध्ये यांचा यूज होतो. टू डेव्हलप ट्रान्सजेनिक क्रॉप. आता ट्रान्सजेनिक म्हणजे GM क्रॉप असतात. कोणते? GM क्रॉप. अशी शेती असते की ती कशी असते, जेनेटिकली मॉडिफाईड. कशी असते?
ते जेनेटिकलीनुसार त्यांच्यामध्ये चेंजेस केलेले असतात. जेनेटिकली मॉडिफाईड GM क्रॉप्स म्हटलं जातं, म्हणजे ट्रान्सजेनिक क्रॉपमध्ये या जिनॉमिक्सचा यूज केला जातो. हॅविंग मोर डिझायरेबल कॅरेक्टर, याच्यामध्ये डिफरंट असे डिझायरेबल वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स या जिनॉमिक्समध्ये पाहायला भेटतात. हा फर्स्ट इम्पॉर्टंट त्याचं ॲप्लिकेशन आहे. ट्रान्सजेनिक क्रॉप्समध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी जिनॉमिक्स यूज केले जातात. त्याच्यानंतर सेकंड, जेनेटिक मार्कर डेव्हलप इन जिनॉमिक्स हॅव ॲप्लिकेशन इन फोरेन्सिक ॲनालाइज. जिनॉमिक्समध्ये जेनेटिक मार्कर्स असतात, अशी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते काय करते, डेव्हलप जिनॉमिक्स हॅव ॲप्लिकेशन इन फोरेन्सिक ॲनालायसिस. फोरेन्सिक ॲनालायसिसमध्ये त्याचा एक उपयोग होतो. हे जेनेटिक्स मार्कर असतात जिनॉमिक्समध्ये. तर एक्झॅक्ट फोरेन्सिक ॲनालायसिस म्हणजे DNA फिंगरप्रिंटिंगसाठी याचा यूज होत असतो. म्हणजे आपण याच्यानंतर DNA फिंगरप्रिंटिंग नेमकं काय आहे, याच्यापासून आपल्याला काय समजतं, हे DNA फिंगरप्रिंटिंग नेमकं कशासाठी यूज केलं जातं, हे आपण डिटेल यामध्ये लास्ट या चॅप्टरमधला पॉईंट आहे तो पाहणार आहोत. तर सेकंड याचं इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन काय पाहिलं, जिनॉमिक यूज इन टू डेव्हलप जिनॉमिक्स हॅव ॲप्लिकेशन फॉर फोरेन्सिक ॲनालायसिस. DNA फिंगरप्रिंटिंगसाठी याचा यूज होतो. त्याच्याच नंतर हे जे जिनॉमिक्स कॅन लीड टू इंट्रोड्यूस न्यू जीन इन मायक्रोब्स टू प्रोड्यूस एन्झाईम. म्हणजे जिनॉमिक्स हे कशासाठी एक्झॅक्टली यूज केले जातात, जिनॉमिक्स कॅन लीड टू इंट्रोड्यूस, काही ओळखतात, हे न्यू जीन एखादा असेल, न्यू जीन इन मायक्रोब, त्याच्यामध्ये जे मायक्रोब असतात टू प्रोड्यूस एन्झाईम, ते काय करतात, कोणते एन्झाईम प्रोड्यूस करतात. त्याच्याचबरोबर थेरॉटिक प्रोटीन्स, रोगनिवारक प्रोटीन्स, त्यांच्या थेरॉटिक म्हणजे ते प्रोटीन्स हेल्पफुल असतात. एखाद्या पर्सनला एखादा डिसऑर्डर झाली तर त्याच्यावरती हे प्रोटीन्स हे युजफुल असतात. म्हणजे त्याचं आपल्याला कळतं की जिनॉमिक्स कॅन लीड टू इंट्रोड्यूस, काय ते आपल्याला ओळखू शकतात, लीड टू इंट्रोड्यूस न्यू जीन ऑर मायक्रोब्स टू प्रोड्यूस एन्झाईम. त्याच्याचबरोबर थेरॉटिक प्रोटीन अँड इव्हन बायोफ्युएल्स म्हणजे जी जैव इंधने असतात ती सुद्धा यांच्यापासून, हे जिनॉमिक्सपासून आपल्याला समजण्यास मदत होते. म्हणजे थर्ड ॲप्लिकेशन आपण काय पाहिलं, जिनॉमिक्स कॅन लीड टू इंट्रोड्यूस, हे ओळखता येतं की न्यू जीन टू मायक्रोब्स टू प्रोड्यूस एन्झाईम, ते काय करतात, एन्झाईम प्रोड्यूस करतात. न्यू जीन जे मायक्रोब्स असतात त्याच्यामध्ये, त्याच्याबरोबर थेरॉटिक प्रोटीन्स, असे प्रोटीन्स कसे असतात ते ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात. थेरापेटिक त्यांना म्हटलं जातं. अँड इव्हन बायोफ्युएल्स म्हणून सुद्धा या जिनॉमिक्सला यूज केलं जातं. तर फर्स्ट आपण 4.8 हा पॉईंट कंप्लीट केलेला आहे, तो जिनोम कोणता, जिनॉमिक्स हा पॉईंट कंप्लीट केलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे एक्झॅक्ट नेक्स्ट पॉईंट आहे तो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. कोणता आहे, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. आता जिनोम म्हणजे काय आपण पाहिलं, काय जेनेटिक कन्स्टिट्युएशन जे आहे, जीनचं कन्स्टिट्युएशन त्या एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये आहे, त्याला आपण काय म्हटलं, जिनोम. काय म्हटलं, जिनोम. आता आपण पाहणार आहेत एक्झॅक्ट ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, म्हणजे ह्या जिनोमवरती कोणते वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट केले जातात. मग ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्टने इथे सांगितलेले पहा. द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज इनिशिएटेड इन 1990 अंडर द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. आता ही एक त्यांची संघटना होती पहा, HUGO या नावाने ओळखली जाते. HUGO म्हणजे ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन, त्याला म्हटलं जातं पहा. इन ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज इनिशिएटेड इन 1990. 1990मध्ये हे प्रोजेक्ट त्यांनी काय केलं, एक संघटना 1990 साली त्यांनी तयार केली. कोणाच्या अंडरखाली, इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे एक आंतरराष्ट्रीय अशी काय एक संस्था होती, ॲडमिनिस्ट्रेशन of Human Genome Organization. This project was coordinated by the US Department of Energy and National Institute of Health. म्हणजे हा प्रोजेक्ट कोणी कोऑर्डिनेट केला आहे, म्हणजे कोणाच्या संमतीने, म्हणजे व्यवस्थितरित्या दोघांचे कोऑर्डिनेशन झाल्याच्या नंतर, म्हणजे दिस प्रोजेक्ट वॉज कोऑर्डिनेटेड बाय US डिपार्टमेंट, पर्यंत यांनी कोऑर्डिनेशन केलं ह्युमन प्रोजेक्ट. म्हणजेच एक्झॅक्टली या संस्थेच्या अंडरखाली काय चालले, इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन जी एक्झॅक्टली ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन होती, यांनी कोणाशी कोऑर्डिनेशन केलं आहे, बाय द US डिपार्टमेंट, यांच्याशी कोऑर्डिनेट केलं. आणि कोऑर्डिनेटेड केल्यानंतर ऑफ द एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, ही USला एक संस्था आहे, यांच्याशी कोऑर्डिनेशन होऊन ह्युमन जिनोम प्रोजेक्ट काय केलं, त्यांनी तयार केले. तर पहा एक्झॅक्टली ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ऑर इनिशिएट इन 1990 अंडर, कोणाच्या अंडरखाली झालेत, इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. आणि यांचं कोऑर्डिनेशन कोणाबरोबर झाले, US डिपार्टमेंट ऑफ द एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, यांनी मिळून काय केला आहे, तो प्रोजेक्ट केला आहे पहा. त्याच्याच नंतर नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इंटरनॅशनल पार्टनर्स इन द युनायटेड किंगडम,
फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया अँड चायना. तर पहा इंटरनॅशनल पार्टनर्स म्हणजे जे इंटरनॅशनल हा जो प्रोजेक्ट आहे हा कसा आहे इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही सायंटिस्ट आहेत. युनायटेड किंगडम म्हणजे एक्झॅक्टली त्यांनी काय केलं आहे तर टोटली सगळ्यांनी एकत्र येऊन फ्रान्समधले काही त्याच्याचबरोबर जर्मनीमधले जपान, इंडिया अँड चायना यांनी सर्वांनी मिळून ह्युमन जिनोम प्रोजेक्ट काय केलेला आहे तयार केलेला आहे. पहा द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट फॉर्मली बिगिन इन 1990 अँड वॉज कम्प्लिटेड इन 2003. म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हे सर्वजण आहेत फ्रान्समधले, जर्मनी, जपान आणि इंडियामधले सुद्धा आहेत. चायना यांनी सर्वांनी 1990 साली काय केलं आहे बिगिन म्हणजे त्यांची स्टार्टिंग केली आणि इट कम्प्लिटेड इन 2003 म्हणजे 2003मध्ये हा त्यांचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट इज मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट टू डिटरमाइन दी जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्युमन्स. म्हणजे त्यांनी काय केलं या प्रोजेक्टमध्ये कशाचा अभ्यास केला आहे द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट इज अ मल्टीनॅशनल रिसर्च म्हणजे यांनी मेनी रिसर्च याच्यामध्ये केले मल्टीनॅशनल रिसर्च केले प्रोजेक्ट टू डिटरमाइन. त्यांना काय डिटरमाइन करायचं होतं एक्झॅक्ट जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्युमन म्हणजे जे जिनोम्स त्या ह्युमन्समध्ये प्रेझेंट आहेत जीन त्याचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर ते किती एक्झॅक्टली त्यांचं मॅपिंग त्यांनी केलं म्हणजे जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ दी ह्युमन्स. त्याच्यामध्ये द मेन एम्स ऑफ दी प्रोजेक्ट आता त्या प्रोजेक्ट करण्यामागचं त्यांचं एम काय होतं पहा त्यांचे ध्येय काय होते. फर्स्ट त्यांनी हा प्रोजेक्ट कशासाठी केला जिनोमिक स्ट्रक्चर कशासाठी अभ्यासलं तर फर्स्ट काय त्यांचं एम आहे मॅपिंग दी एंटायर ह्युमन जिनोम ॲट दी लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस. म्हणजे मॅपिंग केलं एंटायर ह्युमन जिनोम म्हणजे ह्युमनमध्ये जे जिनोम आहे त्यांनी ते कलेक्टिंग केलेत मॅपिंग केले त्यांचं कलेक्शन केलं आहे ॲट दी कोणाच्या लेवलवरती न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस म्हणजे DNA मध्ये जे बेस पेअर्स असतात न्यूक्लियोटाइड्स या बेस पेअरच्या सिक्वेन्सवरून त्यांनी काय केलं आहे टोटल ह्युमन जिनोमचं काय केलं आहे काउंटिंग केलं आहे म्हणजेच कलेक्शन केलं आहे मॅपिंग केलं आहे. हे फर्स्ट त्यांचं एम होतं काय होतं न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस जे आहेत त्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सवरती जे जीन्स असतात त्यांनी त्याचं टोटल मॅपिंग केलं एंटायर इन्फॉर्मेशन त्याची नोट डाऊन करून ठेवली. त्याच्यानंतर सेकंड एम या जिनोमिक प्रोजेक्टचं काय होतं पहा ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं टू स्टोअर दी इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम दी प्रोजेक्ट इन डाटाबेसेस. म्हणजे पूर्ण जी इन्फॉर्मेशन त्यांना जिनोमिक्सबद्दल मिळाली त्यांनी काय केली इट कलेक्टेड फ्रॉम दी प्रोजेक्टमधून कलेक्ट केली अँड स्टोअर दी इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम दी प्रोजेक्ट इन डाटाबेसेसमध्ये त्यांनी पूर्ण सर्व माहिती काय केली स्टोअर करून ठेवली. त्याच्यानंतर थर्ड काय सांगितले पहा टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक्स फॉर ॲनालायसिस ऑफ दी डाटा. म्हणजे जो डाटा त्यांनी तयार केला एक्झॅक्ट न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सवरून त्यांनी जीनचं कलेक्शन केलं हे कलेक्शन केलेलं एक डाटाबेस त्यांनी तयार केला त्याच्यामध्ये हे जीनचं कलेक्शन स्टोअर करून ठेवलं. त्याच्याचबरोबर थर्ड त्यांनी एम काय सांगितलं टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक्स फॉर ॲनालायसिस ऑफ दी डाटा. आणि जो जीनचा डाटा त्यांनी स्टोअर केला आहे त्यांनी विश्लेषण करायचे ॲनालायसिस करायचे टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक. अशा वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स त्यांनी काय केले डेव्हलप केले की त्याच्यावरून आपण काय करू शकतो जे जीन कलेक्ट केले त्यांचं विश्लेषण करू शकतो ॲनालायसिस करू शकतो. त्याच्यानंतर फोर्थ एम काय आहे ह्युमन जिनोम प्रोडक्टचं ट्रान्सफर ऑफ दी रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू दी प्रायव्हेट सेक्टर सच ॲज इंडस्ट्रीज. म्हणजे ट्रान्सफर ऑफ दी रिलेटेड टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी जी तयार झाली ती काय केली ट्रान्सफर केली कोणाकडे टू दी प्रायव्हेट सेक्टर सच ॲज इंडस्ट्रीज. ज्या इंडस्ट्रीज असतात वेगवेगळ्या त्या इंडस्ट्रीजपर्यंत रिलेटेड टेक्नॉलॉजी ज्या नवीन टेक्नॉलॉजी ह्युमन प्रोजेक्टच्या संबंधित तयार झाल्यात त्यांनी त्या ट्रान्सफर केल्यात. त्याच्याच फिफ्थ नंबर काय सांगितलं त्यांचं एम काय ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं टेकिंग केअर ऑफ दी लिगल इथिकल अँड सोशियल इश्यूज विच मे अराईज फ्रॉम दी प्रोजेक्ट. त्याच्याचबरोबर लास्टचं एम काय सांगितलं टेकिंग केअर ऑफ दी इथिकल म्हणजे कायदेशीर त्याच्याचबरोबर इथिकल म्हणजे याचं काही हार्मनेस होऊ नये. त्याच्याचबरोबर सोशियल इश्यूज समाजाकडून काही इश्यूज येऊ नये विच मे अराईज फ्रॉम दी प्रोजेक्ट. त्यांनी ते प्रोजेक्टमध्ये काय केलेले अराईज केलेले ही त्यांनी काळजी घेतली लिगल इथिकल आणि सोशियल इश्यूज विच मे अराईज फ्रॉम दी प्रोजेक्ट. म्हणजे हे 5 हे जे आपण पाहिले एम्स त्यांचे पाहिले कशाचे एम्स होते हे 5 एम्स की त्यांनी तो प्रोजेक्ट जेव्हा स्टार्ट केला त्यांनी या बेसिसवरती त्यांचा तो प्रोजेक्ट काय केलेला तयार केला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्टनर्स होते इंटरनॅशनल पार्टनर्स इन दी युनायटेड किंगडम दॅट इज फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया अँड चायना. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे पहा
HGP means Human Genome Project, was closely associated with the rapid development of new area in biology is called as bioinformatics. आता बायोइन्फॉर्मॅटिक्स म्हणजे काय? ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हणजे HGP यांनी काय केलं आहे, क्लोजली असोसिएट विथ द रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ न्यू एरिया इन बायोलॉजी, म्हणजे एक नवीन डेव्हलपमेंट केली, रॅपिड डेव्हलपमेंट जलद गतीने अशी सुधारणा केली ऑफ अ न्यू एरिया इन बायोलॉजी, म्हणजे एक नवीन बायोलॉजीमध्ये हा एक एरिया त्यांनी तयार केला की जिनॉमिक्सचा त्यांनी अभ्यास केला, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली, त्याच्यावरती प्रोजेक्ट तयार केले, म्हणजेच हे एकदम जलद गतीने त्यांनी डेव्हलपमेंट केली, रॅपिड डेव्हलपमेंट केली ऑफ अ न्यू एरिया इन बायोलॉजी. इट कॉल्ड बायोइन्फॉर्मॅटिक्स. त्याला काय म्हटलं जातं? बायोइन्फॉर्मॅटिक्स. म्हणजेच बायोइन्फॉर्मॅटिक्स म्हणजे यांनी हे जे प्रोजेक्ट केले त्याच्यामध्ये एकदम रॅपिड डेव्हलपमेंट केली, याच्याशी त्यांचं प्रोजेक्टचं एक असोसिएशन तयार झालं ऑफ अ न्यू एरिया इन बायोलॉजी. तिथं काय झाला? फॉर्म झाला, त्याला बायोइन्फॉर्मॅटिक्स म्हटलं जातं. त्याच्याच नंतर नेक्स्ट काय सांगितले? द वर्क ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हॅज अलाव रिसर्चर टू बिगिन अंडरस्टँड द ब्लूप्रिंट ऑफ इन बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग द ह्युमन जिनोम. म्हणजे एक्झॅक्टली ह्यांनी प्रोजेक्ट तयार केल्याच्यानंतर वर्क ऑफ ह्युमन जिनोम कशावरती? ह्युमन जिनोम प्रोजेक्टवरती, म्हणजे ह्युमन जिनोमवरती त्यांनी जेव्हा वर्क केलं, जेव्हा प्रोजेक्ट तयार केले, हॅज अलाव रिसर्चर टू बिगिन टू अंडरस्टँड, म्हणजे रिसर्च त्यांनी तयार केला तेव्हा त्यांना हे समजलं द ब्लूप्रिंट इन अ बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग द ह्युमन जिनोम, म्हणजे एक्झॅक्ट ह्युमन जिनोमची त्यांनी एक ब्लूप्रिंट तयार केली. ब्लूप्रिंट म्हणजे किती टाईपचे जिनोम्स पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर ह्युमनमध्ये प्रेझेंट आहेत जिनोम्स, त्या जिनोमची त्यांनी एक ब्लूप्रिंट तयार केली. त्याच्यानंतर त्यांना समजलं किती बिलियन मिलियन क्रोमोझोम नंबर्स असतात, त्याच्यानंतर जीन नंबर्स किती असतात, त्याच्यानंतर बेस पेअर्स किती असतात, हे त्यांनी एक ब्लूप्रिंट तयार केली. जसं आपल्याला मार्कची ब्लूप्रिंट असते, प्रत्येक चॅप्टर किती मार्कला असतो, सेम तसंच जीन्स टोटल किती नंबर्समध्ये प्रेझेंट असतात, क्रोमोझोम कसे प्रेझेंट असतात, अशी एक ब्लूप्रिंट तयार केली. बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग दी ह्युमन जिनोम, म्हणजे पूर्ण ह्युमन जिनोमचं स्ट्रक्चर तयार करत असताना त्यांनी एक ब्लूप्रिंट तयार करण्याचं काम या ह्युमन प्रोजेक्टच्या सहाय्याने केले. त्याच्यानंतर ॲज रिसर्चर लर्न मोर अबाउट फंक्शन ऑफ जीन अँड प्रोटीन्स, दिस नॉलेज विल हॅव मेजर इम्पॅक्ट ऑफ फील्ड्स लाईक मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड लाईफ सायन्सेस. जेव्हा त्यांनी हे प्रोजेक्ट केले, रिसर्चर त्यांना काय शिकायला भेटलं? लर्न मोर अबाउट फंक्शन्स ऑफ द जीन अँड प्रोटीन्स, प्रोटीनचे आणि जीनचे फंक्शन त्यांना समजण्यास मदत झाली. दिस नॉलेज विल हॅव मेजर इम्पॅक्ट इन दी फील्ड्स लाईक, आणि हे जीनचं नॉलेज त्यांना आल्याच्यानंतर त्यांचा उपयोग कुठं झाला आहे? कोणकोणत्या फील्ड्समध्ये? मेडिसिन असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, त्याच्याचबरोबर लाईफ सायन्स, या सर्वांमध्ये या जीनचं त्यांना यूज झालेला आहे. त्याच्यानंतर देअरफॉर HGP इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा काय एकदम इम्पॉर्टंट असा आहे. म्हणजेच एवढे सगळे त्यांनी ह्युमन प्रोजेक्ट अभ्यासला आहे, आणि ह्युमन प्रोजेक्ट अभ्यासल्यानंतर त्या ह्युमन प्रोजेक्टनुसार त्यांना काय झालं आहे? व्यवस्थितरित्या ही इन्फॉर्मेशन समजण्यास मदत झाली, आणि मेडिसिन असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल आणि लाईफ सायन्सेस असेल, यांच्यामध्ये ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्ट यांना महत्त्व दिलं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज टू प्रोव्हाइड अ कम्प्लीट ॲक्युरेट सिक्वेन्स ऑफ 3 बिलियन DNA बेस पेअर दॅट मेकअप इन द ह्युमन जिनोम, म्हणजे ह्युमन जिनोममध्ये 3 बिलियन्स एवढे काय असतात? DNA बेस पेअर असतात दॅट मेकअप ह्युमन जिनोम, आणि त्यांनी ह्युमन जिनोम बनलेलं असतं हे सुद्धा त्यांना या रिसर्चवरून समजलं आहे. परंतु नेक्स्ट काय सांगितले? आणि फाइंड आउट एस्टिमेटेड नंबर ऑफ ह्युमन जीनमध्ये अंदाजे किती नंबर्समध्ये जीन्स प्रेझेंट असतात हे सुद्धा समजलं आहे. नाऊ अबाउट 33,000 जीन्स हॅव बीन एस्टिमेटेड टू बी प्रेझेंट इन ह्युमन्स, आणि आत्ता त्या जिनोम्समध्ये 33,000 जीन्स एवढे काय असतात अंदाजे त्यांनी सांगितले त्या प्रेझेंट असतात, हे सुद्धा त्यांना ह्युमन जिनोमवरून या प्रोजेक्टमधून कळले. त्याच्याच नंतर नेक्स्ट काय सांगितले? दिस प्रोजेक्ट वॉज ऑल्सो एम टू सिक्वेन्सेस ऑफ द जिनोम्स अँड सेव्हरल अदर ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आहे, त्यांच्यामध्ये किती नंबर्समध्ये जीन्स प्रेझेंट असतात, की त्या बेस पेअर्समध्ये किती क्रोमोझोम प्रेझेंट असतात, बेस पेअर्स किती प्रेझेंट असतात, हे त्यांना समजण्यास मदत झाली, हे सुद्धा ह्युमन जिनोम प्रोजेक्टवरून. तर कोणकोणते ऑर्गॅनिझम त्यांनी अभ्यासलेत? प्रूव्ह त्यांनी केले टू ह्युमन जिनोम प्रोजेक्ट किती टाईपचे जीन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात त्यांना या ऑर्गॅनिझमवरून समजले. तर पहा, ह्युमन्स इट कॉल्ड होमोसॅपियन्स. पहिले यांना होमोसॅपियन्स म्हणून ओळखले जायचं. त्यांच्यामध्ये जे क्रोमोझोम नंबर आहेत हे 46 क्रोमोझोम नंबर्स प्रेझेंट असतात. एस्टिमेटेड जीन अंदाजे त्यांच्यामध्ये एस्टिमेटेड
जीन्स किती प्रेझेंट असतात, नंबर्स 33,000 एवढे एस्टिमेटेड जीन्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर एस्टिमेटेड साईज ऑफ बेस पेअर्स किती असते, जे बेस पेअर आहे त्या बेस पेअरची अंदाजे साईज सांगितली 3 बिलियन्स एवढी साईज सांगितली. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑर्गॅनिझम आहे तो माऊस इज कॉल्ड मस्क्युलस. यांच्यामध्ये क्रोमोझोम नंबर 40 असतात. एस्टिमेटेड जीन्स नंबर्स 25,000. त्याच्यानंतर 2.9 बिलियन्स एवढे एस्टिमेटेड साईजचे बेस पेअर्स म्हणजे न्यूक्लियोटाइड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर फ्रूट फ्लाय जर घेतलं, ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर याला म्हटलं जातं. ही एक इन्सेक्ट आहे, याच्यामध्ये क्रोमोझोम 8 असतात. त्याच्याबरोबर एस्टिमेटेड जीन्स त्यांच्या बॉडीमध्ये किती असतात, 13,000 एवढे असतात. आणि 165 मिलियन्स एवढे एस्टिमेटेड बेस पेअर्स त्या बेस पेअरची साईज असते. एस्टिमेटेड म्हणजे अंदाजे. त्याच्यानंतर प्लांट घेतलं तर ॲरिबोडोप्सिस थॅलिॲना ही जी प्लांट आहे याच्यामध्ये 10 क्रोमोझोम्स आपल्याला पाहायला भेटतात. तर हे 10 क्रोमोझोममध्ये एक्झॅक्टली जे जीन्स आहेत DNA वरती किती असतात, तर 25,000 जीन्स प्रेझेंट असतात. 1057 मिलियन्स एवढे एस्टिमेटेड साईज त्यांच्या बेस पेअरचे असते. ते न्यूक्लियोटाइड्समध्ये जे म्हणजेच बेस पेअर्स ॲडिनिन, ग्वानिन आणि सायटोसिन, थायमिन अशा प्रकारचे जे बेस पेअर आहे त्यांची साईज 157 मिलियन्स एवढी असते. त्याच्याचबरोबर जर राऊंडवर्म घेतलं, त्याला म्हटलं जातं किनो रॅप्टिस इलेगन्स. याच्यामध्ये 12 क्रोमोझोम नंबर्स असतात. 19,000 अंदाजे जीन्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. 97 मिलियन एस्टिमेटेड साईज ऑफ न्यूक्लियोटाइड्स जे असते. त्याच्यानंतर ईस्ट जे आहे, ईस्ट इज कॉल्ड एज सॅक्रोमायसिस सेरेविसी. इट कंटेन 32 क्रोमोझोम. देन एस्टिमेटेड जीन्स नंबर इज 6,000. देन 12 millions estimated size of base pair. And last one organism is the bacteria, is called Escherichia coli or E. coli. It contains 1 chromosome. Then 4,400 estimated genes present in this bacteria. Then 4.6 million size of this estimated size of base pairs in this nucleotide or base pair. So in this point we see first human genome project. What is mean by human genome project? Then when is start the human genome project, then when completed this human genome project and the aim of this project. And then last we see in the organism the project also aim to sequence genome of several other organism. म्हणजे त्यांच्यामध्ये किती नंबरची जीन्स प्रेझेंट असतात, म्हणजे टू अंडरस्टँड दी ह्युमन इव्होल्युशन. याच्यावरून आपल्याला काय समजलं, ह्युमन इव्होल्युशन ते जिनोम्स किती प्रेझेंट असतात, बेस पेअर किती साईजमध्ये प्रेझेंट असतात, हे आपल्याला ह्युमन जिनोम प्रोजेक्टवरून समजलेलं आहे. तर आजच्या लेक्चरला आपण 2 पॉईंट कंप्लीट केलेला आहे. फर्स्ट पाहिला तो जिनोमिक्स आणि लास्ट पाहिला तो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. इन दी लास्ट लेक्चर, next lecture we completed DNA fingerprinting. So today we stop here. Remaining part we see in next lecture.